लवकर लवकर मला जरा सिटिंग अरेंजमेंट आहे माझी, मग परत अडचण. ते टीका नाही करणार तर मग त्यांचं दुकान कसं चालणार, हे आपल्यालाच नाही करून जनतेचा काय आपल्या प्रति भाव निर्माण होतोय म्हणून ते बघत असतील. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, त्यांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी आमची महायुती अभेद आहे, ती कधीही विभागणार नाही आहे. तुमचीच महाआघाडी एकत्र आहे का ते पहिलं पाहावं, कारण जे काय विरोधी पक्ष नेत्यापदासाठी जात आहेत हे एकत्र मिळून कुठं जात नाही आहेत. एक एक पैसे जाऊन आपापल्या परीने सांगतोय. त्यांनी सगळ्यांनी एकत्र जाऊन सगळ्यांना सांगावं काय आहे ते, पण ते एकत्र होऊ शकत नाहीत. पण ते एकच पक्ष होता, सगळे पक्ष कुठं होते, आणि त्याच्यामुळे आम्ही तेच सांगतोय सगळ्यांनी एकत्र येऊन काय असेल ते सांगावं. कारण काँग्रेस वेगळं सांगतोय, शिवसेना वेगळं सांगतोय, अदरवाईज सगळे वेगळे सांगतायत. त्यासाठी त्यांनी पहिले एकत्र व्हावं आघाडीने, मग सांगावं. दिल्ली महाराष्ट्रापासून बरीच लांब आहे आणि तिकडं वेगळं आहे, इकडं वेगळं आहे. त्याच्यामुळे आमचे जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती हा जे काही निर्णय घेतील ते योग्य घेतील. आणि त्यासाठी जे काय ते चर्चा करतायत त्यांना टीकाटिप्पणीशिवाय काय राहिलेलं नाही आहे. आणि म्हणून मला वाटतंय की त्यांनी टीकाटिप्पणी करत राहावं. 2 दिवस आम्ही अधिवेशन संपून टाकू. आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही चर्चा करणार आहे की आम्ही सभागृहामध्ये हा विषय चर्चेला आणतोय की उद्या कोणाची कोणी जर उठून असे बदनामी कराल, त्यांनी रिअलिटी असेल ते दाखवावं. त्याबद्दल काय आमचं दुमत असण्याचं कारण नाही. तर त्यांनी कोणाचं घेतलं किंवा काय घेतलं ह्याच्यापेक्षा जी काय वस्तुस्थिती समोरच्यांनी आम्हाला सिद्ध करावी. त्यांनी चॅलेंज केले ना, जर त्यांनी खरं करून दाखवलं तर आम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ. एवढा मोठा त्याग कोण करू शकतो? ज्याला कर नाही त्याला डर नाही. आम्ही रायगडचे मावळे आहोत, शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, बाळासाहेबांचे सैनिक आहोत, शिंदेसाहेबांचे खंदे समर्थक आहोत आणि महायुतीतले आम्ही आमदार आहोत, मंत्री आहोत. त्यामुळे त्यांनी आम्हाला काही नाही काहीतरी एखादं कारण तर सिद्ध करून दाखवावं. त्यांनी त्याच्यावर केलं, आमच्यावर केलं, आणखीन कोणावरती करतील. ते करत असताना त्याची सत्यता तर पडताळायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आणि तुम्ही लोकांनी पण पूर्ण खात्री केल्याशिवाय काही गोष्टी जे काही प्रसिद्धी माध्यमाला करताय ते पण मला वाटतं योग्य नाही असं आम्हाला वाटतंय. म्हणून आम्ही थोडा हा विषय चर्चेला आणावा का म्हणून आज आम्ही चर्चा करू आणि मग ठरवू. राज काय नाही आणि भाज काय नाही. आम्ही साधे सुधे आमदार, आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहोत आणि शिवाजी महाराजांचे मावळ्यात मागे सांगितलं बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात आणि एकनाथ शिंदे साहेबांचे खंदे समर्थक म्हणून आम्ही काम करतोय. जे आमचे नेते मंडळी ज्यांनी जसं आत्तापर्यंत काम केलं किंवा त्याप्रमाणे आम्ही करतोय. आम्ही सेठ जरूर आहोत पण गरिबांचे आहोत, कारण गरिबाला मदत करणं हा आमचा धर्म आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला लोकांनी 4-4 वेळेला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे साधं राहिलं आणि वेगळं राहिलं त्यामध्ये फरक काय? साधं राहू तेवढं लोक आपलंसं करतात, वेगळं तुम्ही राहाल, लोकांपासून दूर राहाल तर लोक मग तुम्हाला दूर केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आम्ही साधे राहतो. पैशाच्या बॅगा वेगळ्या आणि कपड्याच्या बॅगा वेगळ्या. शिंदे साहेब कपड्यांच्या बॅगाच बरोबर घेऊन फिरतात, पैशाच्या बॅगा घेऊन फिरण्याचं काही कारण नाही आहे. म्हणजे असं कोण असे नेते आहेत की ते हेलिकॉप्टरमधनं पैसे घेऊन फिरतील आणि त्याच्यामुळे जे काय ते आरोप करतायत ते चुकीचे होत आहेत. म्हणून उद्धव साहेबांनी जेवढे आरोप केलेत ते सगळे आतापर्यंत चुकीचे आहेत.
ज्यावेळेला आम्ही विमानतळावरती जातो तेव्हा बॅगा तपासल्या जातात, कपडे आहेत काय आहेत ते, त्यामुळे परत तपासण्याची काही वेळ येत नाही. गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते, फला काढायची काही गरज नाहीये असं उद्धव ठाकरे शिंदेंना म्हणाले. गुलाम आणि गांडूळ ही जी काय प्रतिक्रिया ज्यांनी दिलेली आहे ती त्यांनाच लागू होते असं आम्हाला वाटतंय. त्याचं कारण आहे, कारण जो काय गुलाम असता तर गुलामाने काय चमत्कार केला 2022 सालामध्ये हे आपण पाहिलं, आणि गांडूळ असता तर 2024ची महायुतीची सत्ता परत आली नसती. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा नाद आणि देवेंद्रजींचा नाद कोणी करू नये असं मला वाटतंय.